तर आजचं आपण पहिलं ह्याच्यामधलं जे डिस्कस करणार आहोत दॅट इज सेरेनिटीचं क्लीनअप. आता हे जे क्लीनअप आहे दॅट इज अ फ्रुटिलिशियस क्लीनअप. फ्रुटिलिशियस क्लीनअप अशासाठी त्याला नाव दिलेलं आहे बिकॉज इट इज कम्प्लिटली मेड फ्रॉम ग्रेप फ्रुट्स. आजकाल कोणीही जेव्हा फेशियल्स करतं आहे तर तेव्हा प्रत्येकाला टॅन तर स्किनला आलेलाच आहे. तर त्याच्यामुळे त्यांना टॅनवरती काम करायचं आहे. त्यांना थोडंफार ब्राईटनिंग मिळालं पाहिजे, व्हाईटनिंग मिळालं पाहिजे, प्लस त्यांचं जे काय डेड स्किन झालेलं आहे तर ते निघायला पाहिजे. त्याच्यामुळे हे जे क्लीनअप आहे तर ते हे सगळं तुमच्या रिक्वायरमेंट्स केटर करतं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ पॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ पॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजची आपण जो विषय बोलणार आहोत दॅट इज अगेन रिगार्डिंग फेशियल्स ओनली. मी आता पॅशनमध्ये नेमकी कुठली कुठली फेशियल चालतात ही खूप जणांना म्हणजे उत्सुकता असते की माझ्या क्लायंट्सला पण, माझ्या कॉम्पिटिटर्सना पण सगळ्यांना उत्सुकता असते की नक्की कुठली फेशियल पॅशनमध्ये केली जातात. तर आता आपण लोटसविषयी तर बोललो. आता माझ्याकडे मी 3-4 ब्रँड्स घेऊन चालतो. ॲक्च्युली मी लोटसची पण फेशियल करतो, सेरेनिटी म्हणून एक ब्रँड आहे त्याची पण फेशियल करतो, जीनॉटची पण करतो. माझ्याकडे काही अजून 2 चांगले ब्रँड्स आहेत आणि एक गुड न्यूज अशी आहे की वी आर लॉन्चिंग न्यू फेशियल रेंज. तर त्याच्याबद्दल आपण लवकरच बोलू. तर आजचं जे आपण फेशियल जे बोलणार आहोत दॅट इज रिगार्डिंग सेरेनिटी. सेरेनिटी इज ऑल्सो अ प्रोफेशनल ब्रँड लाईक लोटस. सेरेनिटीचं पण खूप रिझल्ट चांगले आहेत आणि म्हणून सेरेनिटीचे माझ्याकडे आज जवळजवळ 18 ते 20 फेशियल्स माझ्याकडे आहेत. तुम्ही इथे बघू शकता, मी सगळी फेशियल्स मांडलेली आहेत. आणि फक्त लेडीजसाठीच नाही तर जेंट्ससाठी सुद्धा स्पेसिफिक फेशियल्स आहेत. काही स्पेसिफिक ट्रीटमेंट्स आहेत की ज्या अंडर आय केटर करतात, की ज्या अंडर आर्म ब्राईटनिंगसाठी आहेत, किंवा ज्या पिगमेंटेशनसाठी आहेत, ज्या पिंपलसाठी किंवा ॲक्नेसाठी आहेत. त्याच्यामुळे सेरेनिटीची पण खूप रेंज मोठी आहे. आणि आता आपण प्रत्येक फेशियल्स, क्लीनअप्स त्यांचं सगळं छोटं छोटं जे काय आहे तर ते सगळं आपण डिस्कस करणार आहोत. तर आजचं आपण पहिलं ह्याच्यामधलं जे डिस्कस करणार आहोत दॅट इज सेरेनिटीचं क्लीनअप. आता हे जे क्लीनअप आहे दॅट इज अ फ्रुटिलिशियस क्लीनअप. फ्रुटिलिशियस क्लीनअप अशासाठी त्याला नाव दिलेलं आहे बिकॉज इट इज कम्प्लिटली मेड फ्रॉम ग्रेप फ्रुट्स. आज हे खूप सुंदर क्लीनअप आहे. छोट्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगला मिळतात. म्हणजे छोट्या वेळेमध्ये किंवा छोट्या ट्रीटमेंटमध्ये यू गेट व्हेरी गुड रिझल्ट आउट ऑफ दॅट. आणि प्लस ग्रेपफ्रूट एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये वापरलेला आहे त्यामुळे त्याचा पण तुम्हाला रिझल्ट चांगला मिळतो. फेसला व्हाईटनिंग रिझल्ट चांगला मिळतो. कारण आजकाल कोणीही जेव्हा फेशियल्स करतं आहे तर तेव्हा प्रत्येकाला टॅन तर स्किनला आलेलाच आहे. तर त्याच्यामुळे त्यांना टॅनवरती काम करायचं आहे. त्यांना थोडंफार ब्राईटनिंग मिळालं पाहिजे, व्हाईटनिंग मिळालं पाहिजे, प्लस त्यांचं जे काय डेड स्किन झालेलं आहे तर ते निघायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तर कंपल्सरी ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाची रिक्वायरमेंटच ती आहे. त्याच्यामुळे हे जे क्लीनअप आहे तर ते हे सगळं तुमच्या रिक्वायरमेंट्स केटर करतं आणि इट इज व्हेरी गुड रिझल्ट ओरिएंटेड क्लीनअप मी असं म्हणेन. त्याच्यामुळे ज्याला कोणाला क्लीनअप करायचं आहे तर त्यांनी हे नक्की करा. रेंज पण खूप नॉर्मल आहे, अशी खूप हाय एंड रेंज नाही आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांना जमू शकतं. कॉलेज गोईंग मुलं, कॉलेज गोईंग मुली किंवा इव्हन लेडीज, जे कोण हाऊसवाईफ्स आहेत, वर्किंग आहेत, सगळ्यांसाठी, जेंट्ससाठी, लेडीजसाठी, सगळ्यांसाठी खूप चांगला रिझल्ट आहे. त्यामुळे ज्याला कोणाला क्लीनअप करायचं आहे त्यांनी नक्की येऊन तुम्ही हे क्लीनअप ट्राय करू शकता. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील छोटे छोटे तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे आमच्याकडे नक्की काय चालतं किंवा मी नेमक्या कुठल्या ट्रीटमेंट्स देतो किंवा कुठल्या लेवलला आता ब्युटी इंडस्ट्री चालली आहे, कुठल्या लेवलला मेकअप इंडस्ट्री चालली आहे, हे तुम्हाला प्रॉपरली आमच्या चॅनलमध्ये बघायला मिळेल. त्याच्यामुळे ज्याला कोणाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इन्स्टा आय डी पण मेन्शन केला आहे तर त्याला पण नक्की फॉलो करा. मग तुम्हाला ह्याच्यातले छोटे छोटे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. थँक्यू व्हेरी मच.